नमस्कार. आज आपण करणार आहेत आवळा कँडी. पित्तनाशक केस गळायला लागले तर केस गळतीसाठी किंवा प्रवासामध्ये चाललं उलटीचा किंवा मळमळचा त्रास होत असेल तरी आवळा कँडी खायची. हे खूप छान अशी होती आणि झटकीपट तयार होती. रेसिपीला सुरुवात करू. हे अर्धा किलो आवळा घेतले, असे मोठे मोठे बघून घ्यायचे. 1 तासासाठी पाण्यात भिजत ठेवायचे, म्हणजे सगळी घाण त्याच्यावरती निघती. आणि पुसून घ्यायचे चांगले कोरड्या कपड्याने. आणि पाणी ठेवलं खाली उकळायला. पाण्याला उकळी आले की त्यावरती चाळणी ठेवायची. चाळणीमध्ये उकळून घ्यायचे. ते डायरेक्ट पाण्यामध्ये उकडायचं नाही, असं चाळणीमध्येच उकडायचं. पाण्यामध्ये जो उकळतं डायरेक्ट चव पूर्ण बदलते, त्यामुळं असं उकडून घ्यायचं. आणि 10 मिनटासाठी एका साईडनं उकडून झालं की अशी पलटी करून घ्यायची, खालची बाजू वर करायची आणि झाकण ठेवून 10 मिनटासाठी दोन्ही बाजूकडून वापरून घ्यायचं. लो ते मिडियम गॅसवरतीच वापरायचं, मोठ्या गॅस करायचं नाही. दोन्ही बाजूकडून चांगलं असं बघा तर शिजून झाले तर. आणि असं पाकळ्या जर साईडने निघायला लागल्या की मग ते पूर्णपणे शिजून झाले बघा, असं पाकळ्या निघायला लागल्या त्याला थंड करून घ्यायचं. आणि सगळ्या पाकळ्या अशा करून घ्यायचं, तर त्यातलं बी काढून घ्यायचं बघा. असे एक एक पाकळ्या सगळ्या पूर्ण निघल्या पाहिजे. तर मग ते शिजून होते म्हणायचं. आणि असं डायरेक्ट जर पाण्यामध्ये शिजवलं तर पूर्ण अशी ते टेस्ट बदलते. त्यामुळे असं चाळणीवरतीच उकडून घ्यायचं. सगळ्या पाकळ्या असं करून झाले तर असं सगळ्या करून घेतलेले तर. आणि त्याला आता साखराच्या पाकामध्ये शिजून घ्यायचं. हे अर्धा किलो आवळे येतं. अर्धा किलो आवळ्याला 300 ग्राम साखर टाकून घ्यायची. गॅस अजून चालू केलेलं नाही, बंद गॅसवरती टाकून घ्यायचं पहिले. त्यात 5 ते 6 लवंगा टाकायच्या आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा. आणि त्यामध्ये आवळ्या आपण काढून घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि मगच गॅस चालू करायचा. लो ते मिडियम गॅस करायचा, मोठा करायचा नाही. लो ते मिडियम गॅसवरती सारखं हलवत त्याला साखरेचा पाक करून घ्यायचा. आणि पाणी काहीच वापरायचं नाही मध्ये, किती पाण्याचं टाकायचं नाही. साखरेचं पाणी तयार व्हायला लागलेलं आहे. आता साखरेचं पाणी तयार झालं आहे. साखरेचं पाणी तयार झालं की त्यात 5 ते 6 मिनटासाठी शिजवून द्यायचं पाकामध्येच. आणि असं चांगलं शिजलं की बघा आता कळत आहे. हे असं चांगलं शिजलं की पाक आतमध्येपर्यंत चांगलं मुरलेलं आहे. मग आता हे तयार झालं आहे. ह्याला चाळणीने चाळून घ्यायचं. त्यातलं पूर्ण ही पाक काढून घ्यायचा. पूर्णपणे असं चाळणीला हलून हलून सगळं पाक काढून घ्यायचा. आणि आता जे खडे मसाले टाकून घेतलेले ते काढून घ्यायचे. एक ताट घ्यायचं, ताटावरती असं रुमाल किंवा सुती कपडा असं टाकून घ्यायचा. आणि त्यावरती आवळा कँडी टाकून घेणार आहे तर त्यावरती टाकून घ्यायचं. आणि सगळीकडे एकसारखं पसरून घ्यायचं. फॅन खाली 2 दिवस वाळवायचं. आणि उन्हामध्ये वाळवलं तरी चालतं, तुमच्याकडे ऊन येत असं उन्हामध्ये वाळायचं, नाहीतर उन्हामध्ये वाळवायचे. हे जे रस निघलेलं असतं ते पाक म्हणतात ते जर फेकून द्यायचं नाही. यामधनं आपण सरबत करणार आहे तर 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यात 3 चमचे पाक टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं. त्यात थोडंसं काळं मीठ टाकायचं, चिमूटभर, जास्त टाकायचं नाही. आणि प्यायचं. असं थंडी जर असेल तर कोमट पाण्यामध्ये प्यायचं. उन्हाळ्यात असं थंड पाणीमध्ये प्यायचं. फ्रीजमध्ये पण ठेवलं तरी 6 महिने राहते. काचऱ्याच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. 2 दिवस फॅन खाली वाळवलं आणि 1 ते 2 तासासाठी उन्हामध्ये पण वाळवून घ्यायचं. म्हणजे खूप छान अशी आवळा कँडी होती. त्यावरती थोडीशी पिठी साखर अशी चाळून टाकायची, म्हणजे खूप दिसायला पण खूप छान असं दिसतंय. आणि चवीला पण असं चांगलं लागतंय. चांगलं मिक्स करून घ्यायचं. किती झटकीपट अशी आवळा कँडी तयार होती. आणि कुणीही करू शकेल, इतके सोप्या पद्धतीने नो फील रेसिपी आहे. आपल्याला पित्ताचा त्रास असेल किंवा केस गळतीसाठी खूप असं उपयुक्ती होत आहे. बाकी छान अशी आवळा कँडी तयार झाली. आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची. 6 ते 7 महिन्यासाठी टिकती. आणि आता थंडीमध्ये स्वस्त आवळ्या असतात त्यावरच करून ठेवायची. खूप छान अशी आवळा कँडी तयार झाली. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.